ढोकळा गरमागरम ढोकळा आणलेला. काही आमची अशी आहे, चिकन रस्सा आहे, अंडा मसाला आहे, चिकन मसाला आहे. नमस्कार, कोकण चेंजरी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि कशात मंडळी मजेत ना? तर खूप दिवसांनी आपले व्हिडिओ येत आहे आणि आम्ही चाललो होतो गावी. मे महिन्यामध्ये गावी चाललो, गावी लग्न वगैरे आहात. आणि पहिल्यांदा लेट झाले, नाही तर आम्ही दररोज 1-2 तारखेला मेच्या गावी जातो, तर उशिरा जातो. तर आता तुम्हाला गावी गेल्यानंतर गावचे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि गावी आता बघूया आपले आंबे, काजू, फणस काय असलं तर खायला मिळते काय बघूया. असतील आता फणसाची सीझन तर आहे, आंबे असतील. अजून ऑर्डरसुद्धा आलेले आहेत, तर मसालासुद्धा येताना बनवून घेणार आहे. तर सुद्धा कुणाला पाहिजे तर आणखीन ऑर्डर करून मागवू शकता. आता पहिला आणलेला संपला, पुन्हा दुसरा पण संपला. आता मी पुन्हा गावी जाते मे महिन्यात, तर गावावरून येते एवढे मसाला पण बनवून घेऊन ये. आणि इकडे पण बाबा आहेत, इकडे साईडला. आणि इकडे आपलं अतिशय गाडी चालत आहे. इकडे दादा, इकडे लागले त्याची ट्रॉफिक तिच्यावर. हो, आणि आता गावी जाते ना, तर मसाला बनवून आणणार ना गावी. तर कोणाला पाहिजे असल्या ना मसाला नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तर आता तुम्हाला गावच्या व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, मोठ्या व्हिडिओ काही अशा बघायला मिळतील. तर चला आता गावी जाऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. और क्या ऑर्डर होगा तो बोल देना. नाही ग, पनवेलला आलो आता आम्ही. आणि इकडे आता वडापाव घेऊन आलो. ते बघा, इथं आम्ही आता वडापाव खातो. तुम्ही काय वडापावच घेताव ना? जाणतो सर्व. गावाला जायचं ना तर मी इथे नाश्ता करतो. इथे नक्कीच आम्ही नाश्ता करतो, चांगला नाश्ता असतो. हो, इथं नाश्ता करतो. आणि इकडे बघा आता गरम गरम असा वडापाव आणलेला आहे. ते एक वडापाव देते बाबांना. बाबा एक वडापाव. बाबांना एक वडापाव दिला. आणि आता हे खायचं मी खाता. मस्त गरमागरम भारी असते इथं वडापाव, म्हणून आम्ही वडापाव पण खातो इथं जाते वेळी. घरून नाश्ता करून आलो, तर मी काही बाहेर निघाला काय नाश्ता केल्याशिवाय थांबत नाही. मस्त आहे गरमागरम. मस्त आहे ना बाबा? एकदम मस्त. तर बघा मस्त असा ढोकळा घेऊन आलेत. मस्त असा ढोकळा गरमागरम ढोकळा आणलेला मंडळी. आता आम्ही फळशी पाट्याला नाश्ता वगैरे केला. मस्त वडापाव असा गरमागरम खाल्ला, ढोकळा खाल्ला. मस्त होता. आणि आता निघाला गावच्या प्रवासाला. तर ऊन तर बघाल ना, असा भरपूर असा ऊन आहे, रखरखलेला. आणि निघाला बघा. आणि साईडचे फुलं झाडं बघा कसलेले भारी दिसतात. ते बघा मस्त व्हाईट व्हाईट. आता वाजलेलं तिकडे 1:30 आणि आता आम्ही इथे पोहोचलो इंदापूरमध्ये. आता इंदापूरच्या स्टार्टिंगला दरवेळी आम्हाला ट्रॅफिक लागते, पण आता लागली नाही. गर्दी भेटेल पूर्ण रोड खाली भेटला. आता लास्ट राहिला मानगाव आला. आता मानगावला बघूया किती गर्दी भेटते. भूक पण लागलाय. भूक लागल्या. कुठे जाऊया मग आता? मानगाव मध्ये आनंद भुवन ठरलेले ठिकाण. मानगावला पोचलेला. पुन्हा बाहेर बघाल ना, आता पेट्रोल भरायला थांबलेलं CNG पेट्रोल पंपावर. तर CNG संपले तिथले. आणि एवढा ऊन आहे. आणि त्या मानगावला आलेलो आहोत. ट्रॉफिक इथं आम्हाला भरपूर लागला. तर माझ्या गाड्या सुटल्या. तर बघा जाम ऊन आहे, असं बाहेर असं वाटतं आग आहे. बाबा जाम ऊन आहे. तर इकडे मानगावचा बाजार आहे. इकडे आता ऊन आहे म्हणून. नाही तर बायका इकडे कैऱ्या वगैरे घेऊन बसलेल्या असतात विकायला. काजूचं घर असतात. एवढ्या उन्हामध्ये कोण बसणार आहे? हा, उन्हातून नाही बसणार, भरपूर ऊन आहे ना. असं तिकडे असं उन्हातलं पण बघा किती बायका छत्री घेऊन बसल्या. जाम एवढ्या उन्हामध्ये बघ ना, घेऊन बसले. एवढ्या उन्हामध्ये घेऊन बसल्या. काजू आहेत, जांभळं पण आहेत बघ. ते सावलीला असतात बसलेल्या, कारण ऊन जाम आहे ना. इकडे आंबे आहेत विकायला. अरे इकडे तर भरपूर आहेत. बघा पुरं मानगावचा बाजार आहे. इकडे सगळं काय पाहिजे तर भेटतं गावचं. चला इथं आलं CNG भरायला. शकता CNG वगैरे भरली आणि निघाला. CNG भरते एवढी थोडा वेळ गाडीतून उतरलेली. बाबा एवढी गरमी आहे ना, म्हणजे असे ताप लागतात ना, असे चटकं बसतात उन्हाचे. असं ऊन आहे. आणि आता निघालो बघा रस्त्याला नुसतं असा राखरखत ऊन आहे. चला निघालो आता. मानगावला जेवणार होतो आम्ही, पण मानगावला काही जेवलो नाही. आता बघूया. ट्रॉफिक खूप आहे. एवढी ट्रॉफिक होती ना, तर आता समजा म्हणला की ट्रॉफिकमधून बाहेर पडूया, नंतर आपण जेवू वाटल्यास पुढे कुठे. तर पुढे म्हणजे मला वाटतं मंडणकडे जाऊन जेवू. मंडणगड धाबा. असं बघूया कुठे जेवतो. आता आम्ही आलो तिकडे गोरेगावमध्ये. आणि हा आपला इथे गोरेगावचा बस डेपो आहे, जो की आता नवीन
करायला घेतलं आहे. आणि आता वाजले 2:30 वाजले आहेत. त्यामुळे दुपारी एवढा खाली खाली आहे. बघा इकडे देखील मार्केट आहे. आम्ही फटाफट आलो. यावेळी कसं आम्हाला जास्त ट्रॅफिक लागली नाही. आम्हाला असं वाटलं होतं की माणगाव आणि इंदापूरमध्ये ट्रॅफिक भेटेल कारण सीझन चालू झालं गावी जायचं. बट इंदापूरमध्ये तर काही लागलं नाही. माणगावमध्ये थोडीफार 5-10 मिनिटाची लागली तेवढीच. बाकी मस्त की आम्हाला ट्रॅफिक कुठेही भेटली नाही. आणि आता 2:30 झाले. अजून आम्हाला मंडणगडला पोहोचायचं, तिकडे जाऊन जेवायचं आहे. चला झाली आपल्या जागा. या स्ट्रिक्टांमध्ये इकडे मला वाटतं शिवसाई बंद पडला. ती शिवसाई बंद पडली इकडे. त्याच्यात आपल्याला टोटल 4 दिसले आहे एस टी बंद पडलेल्या हायवेला. आम्ही पोचले मंडणगडामध्ये आणि आता वाजले 3:30. तर आता इकडे आम्ही मंडणगड धाब्यावरती जेवायला आलो आहोत. काही ते ऑर्डर ते केलेलं आम्ही. काय ऑर्डर केलं आपण? पनीर मसाला, अख्खा मसूर मसाला, रोटी आणि पप्पाने मला चिकन मसाला थाळी. इकडे दोघे व्हेज, आम्ही तिघं, बाबा, मम्मी, मी आणि नॉनव्हेज. हे सॉरी चुकीचं बोलू. इकडे या दोघांनी नॉनव्हेज ऑर्डर केलं आहे आणि मी, बाबा, मम्मी, आम्ही व्हेज. आणि एवढी गरमी आहे ना, लाईट पण आताच केलं आहे. जस्ट लाईट पंखा बंद झाला तरी पण हवा येते. हवा भारी येतं पण इथे बसले ना तरी पण ते उन्हाच्या गरला मारतात. गरम वाफा येतात टायमा टाइम. ते वाऱ्याचे झुलके ते बरं वाटतं. लाईटवर नेमकी आमच्या टायमाला जावी. चला इकडे आता आमची डिश आलेली आहे. इकडे पनीर मसाला आहे, इकडे मसूर आहे, तिकडे चिकन थाली देखील आलेली आहे. ते मस्त असतात. अख्खा मसूर आणि पनीर मसाला तो मसूर टाकतात. मस्त आहे. तर इकडं आम्ही चिकन थाळी आमची अशी आहे. चिकन रस्सा आहे, अंडा मसाला आहे, चिकन मसाला आहे, आपला राईस आहे, सोलकढी, गुलाबजामुन आणि रोटी आहे आणि कांदा. खाल्लं काय? व्हेरी टेस्ट आहे. चला आता मी जेवून घेतो. जो जिरा राईस असतो तो आम्हाला नॉर्मल राईस आणून दिला होता. आता सांगितलं जिरा राईस आणून दिला आणि मस्त थाली आहे. टेस्ट पण मस्त आहे. चिकनचा एक नंबर आहे. आपण जिरा राईस आणून दिला, सोलकडे जेवलो आता मस्त की पोट भरून. जेवण तर खूप छान होतं. आम्हाला व्हेजमध्ये ते जेवण आवडलं. तुला कसं वाटलं जेवण? नॉनव्हेज? नॉनव्हेजचं जेवण पण मस्त होतं. आणि लास्टला गुलाबजामुन होतं, एकदम खाऊन खूप मजा आली. आणि आता पुन्हा निघालो आपल्या घरी. आता मंडणगडमध्ये जाणार थोडं, म्हणजे मंडणगडमध्ये जाऊ आम्ही आता. मार्केटमध्ये जाणार, थोडी काय शॉपिंग करायचं, खरेदी करायची ती करू आणि मग तिकडून घरी जाऊ. चला आता वाजले ते 6:20 आणि आता आलेलो आहोत, पोचलेलो आहोत तिकडे आपण आपल्या गावी. हे बघा मस्त इकडून नजर आमचा, इकडून एंट्रन्सच भारी आहे. संपूर्ण गाव दिसतं इकडून आमचं. मस्त आता सनसेट पण झालेलं आहे. आणि बघा आलो गावाला आणि आता इथून चालले परत. लग्नाचा मोसम चालू झाला आहे, फुल सीझन एकदम जोरात आहे. बघा पोचलो आम्ही इकडे आणि ते चंपी पण आलेले इकडे भेटायला आम्हाला. बघा पाठी गजा बघ कसा झाडा झाला आपण. गजा एक नंबर झाला. सेम कोला. हे गजा इकडे